बरं. अगोदर मी माझा एक्सपिरियन्स सांगतो. मी सकाळी 7:30 पर्यंत तिथे पोहोचलेलो होतो आणि मी जिथे मतदान करतो तिथेच जे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, ते पण तिथूनच मतदान करतात आणि म्हणून सकाळपासून खूप तिथे मीडिया पण उभी होती. पण पहिल्यांदा मनोजजी मला 7:30 वाजता मी तिथे गेलो. 7:15 7:20 होत असेल आणि बाहेर येता-येता मला 8:30 झाले. एवढं एकतर उशीर होत होता आणि हे सकाळपासून सुरू होतं ज्याच्यावर तुम्ही चर्चा केली आहे. दुसरं मी तिथे काय पाहिलंय, की लोकांमध्ये लोक असमंजसमध्ये होते. त्यांना माहीत नव्हतं कारण ते शिवसेनाचे वोटर आहेत. आतापर्यंत ठाण्यात आपण पाहिलंय, की जे व्होटिंग जे आहे ते शिवसेनामध्ये होतं. पण आता शिवसेनाचे 2 आपण सांगू शकतो शिवसेना स्प्लिट झाली आहेत आणि 2 शिवसेना इथे आहेत. तर लोकांमध्ये पण हे कन्फ्युजन होतं, की कोणाला वोट द्यायचा, कोणाला नाही. मी जिथे राहतो ते मूलभूत म्हणजे किसननगर, वागळे इस्टेट तिथून एकनाथ शिंदे स्वतः येतात म्हणून जाहीरची बात आहे, की तिथे एकनाथ शिंदेसाठी खूप सपोर्ट आहे. पण जर ते तुम्ही वागळे इस्टेटच्या बाहेर गेलं, तर लोकांमध्ये जर तुम्ही विचारलं, तर कोणीही डायरेक्ट उत्तर देत नाही. मी माझ्या मित्रांना विचारलं, की कोणाला मत दिलं? तर ते सांगतात शिवसेनाला. मग जेव्हा मी विचारतो, ते कुठली शिवसेना? तर ते म्हणत नाही, की कुठली शिवसेनाला वोट दिलंय. तर हे एक आहे, की इट इज नॉट दॅट ईझी इन ठाणे और इवन इन कल्याण जसं की इथे दिसतंय. कारण तुम्हाला हे लोकांना पण कळलं पाहिजे, की एक सिम्पॅथी फॅक्टर आताही आहे. आणि जसं आज उद्धव ठाकरे सगळीकडे जात होते आणि जसे त्यांचे प्रेस कॉन्फरन्स पण झाले. त्यांना पण एक त्यांच्या चेहऱ्यावर एक कॉन्फिडन्स आहे, की त्यांचे जे वोटर्स आहेत ते बाहेर पडले आहेत. जर तुम्ही पाहिलं, की मुंब्रामध्ये किती भीड होती किंवा इव्हन तुम्ही गोवंडीला बघा किंवा मुस्लिम बहुल इलाक्यात जर तुम्ही गेला, तर तिथे तुम्हाला बघायला मिळेल, की जे वोटर्स आहेत ते मोठ्या प्रमाणात बाहेर आले आणि त्याचा किती फरक पडतो ते पण बघायचं आहे. ते पण खूप महत्वाचं आहे. बट इट इस गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग आणि सकाळपासून 7:00-7:30 पासून संध्याकाळी हं. 6 पर्यंत खूप जागी जे तुम्ही दाखवत पण आहेत ते सगळे व्हिडिओज पण बाहेर आले. इतकी रांग होती आणि आज आपण पाहिलं की इट वॉज अराउंड 40 डिग्री सेल्सियस आणि तरीही लोक थांबलेले होते. तर इथे जे सरकार सांगतात की ते गाझामध्ये वॉर थांबवू शकतात. ते सांगतात ते इस्रायलमध्ये काय करू शकतात, युक्रेनमध्ये वॉर थांबवू शकतात. पण त्यांची इलेक्शन कमिशन इथे एक बरोबर सिस्टमॅटिक इलेक्शन नाही घेऊ शकत. हे हास्यास्पद आहे. पण आज दिवसभर हेच आपल्याला मुंबईत आणि ठाण्यात बघायला मिळालंय.